भारत-पाक युद्धाच्या वेळी आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला आणि त्यामध्येच माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञानची जोड देऊन हा नारा बुलंद केला. तर जय जवान जय किसान जय विज्ञान यामधला जय किसान आणि जय विज्ञान, तर 23 डिसेंबर हा दिवस आपण किसान दिवस म्हणून साजरा करतो आणि 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या सप्ताहामध्ये जय किसान जय विज्ञान याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित आहेत डॉक्टर सुहास मोरे, सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तर सर, स्टुडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. सर, मी सांगितल्याप्रमाणे जय किसान जय विज्ञान याविषयी तुम्ही शेतकरी बंधूंना काय मार्गदर्शन कराल? फार चांगला प्रश्न आहे. आज आपण अशा एका मंत्राबद्दल बोलणार आहोत ज्याने भारताच्या विकासाची दिशा बदलून टाकली होती. या जय जवान जय किसान व समोर जय विज्ञान जोडले गेले, याला ऐतिहासिक संदर्भ आहे. भारताचे माजी पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री यांनी सन 1965च्या युद्धाच्या वेळी आपल्या देशाला जय जवान व जय किसान हा नारा दिला आणि त्यानंतर माननीय पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याला जय विज्ञान असे जोडले व एकंदरीतच हा नारा जय जवान जय किसान जय विज्ञान अशा अनुषंगाने रूढ झाला, हा मंत्र रूढ झाला. आजच्या या दिनाच्या निमित्ताने हे 3 स्तंभ मुख्य आणि खूप महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि तंत्रज्ञान हे एकमेकावर कसे अवलंबून आहेत याच्याविषयी आपण उहापोह करणार आहोत. सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि तंत्रज्ञान 3 सूत्र आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. बरोबर. जसा की जय जवान, राष्ट्राचं संरक्षण, द प्रोटेक्टर्स म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जाते, देशाच्या सीमेवर उभे राहून जे 24 तास दिवस रात्र 12 महिने संरक्षण करतात ते म्हणजे जय जवान. सीमेवर तैनात असलेला जवान हा देशाच्या शांततेचा पाया आहे. जवान केवळ युद्धातच नाही तर नैसर्गिक आपत्तीच्या काळातही धावून येतो. जसे आपणांना NDRF माहितीच असेल, जिथे कुणाचेच कुठल्याही सामान्य माणसाची सामान्यपणे अडचण सोडवणे अशक्य असते, त्यावेळी हेच सैनिक, हेच जवान धावून येतात आणि त्या समस्येवर मात मिळवतात आणि आपल्या सामान्य लोकांचे, शेतकऱ्यांचे, गरजूंचे पूर असू द्या, भूकंप असू द्या किंवा दुसरी कुठलीही नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, त्यातून सही सलामतपणे सुरक्षित काढतात. जवानांचे समर्पण आणि शिस्त ही तरुणांसाठी सदैव प्रेरणादायीच आहे. दुसरा जय किसान. जय किसान शेतकरी म्हणजे अन्नदाता, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा खऱ्या अर्थाने कणा, ज्याला प्रोव्हायडर्स असे म्हणून संबोधल्या जाते. देशाची भूक भागविणारा हा शेतकरी खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे. या भूतलावर जितकेही काही सजीव प्राणी आहेत त्या सर्वांची गरज म्हणजे अन्न आहे आणि हे अन्न केवळ उत्पादनच नव्हे तर प्रत्येक गरजू आणि भुकेल्यापर्यंत पोहोचण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कार्य करणारा जो आहे तो म्हणजे शेतकरी, अन्नदाता, ज्याला युनिव्हर्सल किंवा जागतिक भाषेत द प्रोव्हायडर्स किंवा अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरी असे म्हणून संबोधल्या जाते. आणि भारतीय अर्थव्यवस्था शेतीवरच अवलंबून आहे. मूळतः शेती, भारत या पृथ्वीवर एक असा देश आहे की ज्याचा मुख्यत्वे व्यवसाय हा शेती आहे आणि त्यामुळंच तो सर्वात महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक सजीवाची गरज ही अन्न, वस्त्र आणि निवारा आहे आणि ही अन्न, वस्त्र, निवारा ही गरज शेती आणि फक्त शेतकरीच पुरवू शकतो. त्यामुळे आपण खरोखर भाग्यवान आहोत की आपण भारतात जन्मलो आहोत आणि आपला मुख्य व्यवसाय हा शेती असा आहे. हवामानाचे चटके सोसूनही शेतकरी शेतात राबत असतो. शेती हा केवळ व्यवसाय नसून ही आपली संस्कृती व जीवन पद्धती बनली आहे. त्यानंतरचा जय विज्ञान.
प्रगतीचा वेगवान मार्ग ज्याने अवलंबिल्यामुळे सहज शक्य झाला त्याला म्हणतात विज्ञान. विज्ञानाच्या कास धरल्यामुळेच आपण हे साधू शकलो. द इनोव्हेटर्स असं त्याला जागतिक स्तरावर संबोधल्या जाते. शेतीत विज्ञानाचा वापर, त्यात बियाण्याचे संशोधन, माती परीक्षण आणि ठिबक सिंचन ही ढोबळमानाने सामान्य लोकांना, सामान्य शेतकऱ्यांना समजण्यासाठी विज्ञानाने दिलेली सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. आणि आता AI तंत्रज्ञानसुद्धा शेतीसाठी उपयोगी ठरत आहे सर. निश्चितच. एक उदाहरण देऊ इच्छितो. विज्ञानाचा आणि आपल्या संस्कृतीचा किंवा निसर्गाचा कसा घनिष्ठ संबंध आहे. परंतु आता जर बघायला गेलं तर प्रगतीच्या नावाखाली आपण निसर्गाचा ऱ्हास करत आहोत, खूप जास्त प्रमाणात ऱ्हास करत आहोत. परंतु निसर्ग आणि विज्ञान कसं एकमेकांना हातात हात धरून चालत आहे याचं एक थोडंसं उदाहरण मी शेअर करू इच्छितो. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी बघितले असेल की प्रत्येक झाडांची पानझड होते. झाडांचे पानं असतात ते गळून पडतात. आता स्वाभाविकपणे बघितलं तर झाडांची ही जी पानं असतात ती गळून पडल्यानंतर त्या झाडाच्या बुडाशी जमा होतात. सामान्यपणे आपण सर्वांनी अनुभवलंच असेल, बरोबर आहे. आता हा प्रकार झाला पूर्वापार चालत आलेला. जेव्हापासनं झाड आहे, जेव्हापासनं निसर्ग आहे, आपण अनुभवला असेल, आपण सर्वांनी बघितला असेल. त्यालाच विज्ञानाने, वैज्ञानिक दृष्टिकोनाने शेतीत जे वैज्ञानिक काम करत आहेत त्यांनी त्याचा अभ्यास केला, त्याचं ऑब्झर्वेशन केलं, त्याचं निरीक्षण केलं आणि त्यालाच मल्चिंग नावाची एक नवीन तंत्रज्ञान आहे. माझे बरेच शेतकरी बांधव याच्याशी माहिती असेल त्यांना. मल्चिंग म्हणजे काय असतं? ॲक्च्युली बरेचसे पिकं आहेत, गोबी किंवा भाजीपाला, तर ते शेतात त्याच्या बुडाशी पॉलिथिनची एक शीट अंथरल्या जाते. आणि त्या पॉलिथिन शीट अंथरण्याचा उद्देश काय असतो की त्या जमिनीत जो पडलेला पाणी आहे किंवा उपलब्ध ओलावा आहे तो बाष्पीभवनामार्फत हवेत उडून जावा नाही, तर तो तिथेच साचून राहावा आणि त्या झाडाला जास्तीत जास्त काळ त्या ओलाव्याचा वापर करण्यात यावा. ही पद्धत, हा तंत्रज्ञान मल्चिंग तंत्रज्ञान म्हणून जगभरातल्या शेतीत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले. परंतु याचं जर मूळ पाहिलं तर याचं मूळ पूर्वापार चालत आलेल्या नैसर्गिक दृष्ट्या झाडांची पानं झाडांच्या बुंदाशी पानगळ होऊन जो काम करत होते त्याचं काम हेच होतं. काय होतं काम? मल्चिंग. जेणेकरून जमिनीतला तो ओलावा त्या झाडाच्या बुंद्याशी तेथेच राहावा व त्या झाडाच्या जास्तीत जास्त उपयोगात यावा व उन्हाळ्यासारख्या प्रखर उन्हात त्याला पाण्याच्या कमतरतेपासून ते झाड वाळू नये हे व्हायचं. तर असा निसर्गाचा आणि विज्ञानाचा एकमेक सांगोपांग अर्थ आहे. बरोबर आहे, एकमेकांना पूरक आहेत. सर, आता हे जे आहेत आपल्या पुढील आव्हानं, तर नेमके कोणकोणते आहेत शेतीपुढील आव्हानं? शेतीपुढील आव्हाने तसं बघितलं तर मला असं वाटतं की त्याला शेवटच येणार नाही अशी आहेत. काही नैसर्गिक आहेत, अनंत आहेत, तर अनंत आहेत. काही नैसर्गिक आहेत, कधी आसमानी संकट येतात, तर कधी सुलतानी, कधी दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. पण अशाही वेळी खचून न जाता विज्ञानाची कास धरून आणि सहकार्याच्या भावनेतून आपल्याला पुढे जावयाचे आहे. आपण फक्त उत्पादकच नाही तर आपण उद्योजक, त्यातल्या त्यात कृषी उद्योजक, ॲग्री एंटरप्रिनर बनायला हवे. हे सर्वात मोठं आणि महत्त्वाचं आव्हान आहे. याच्यावर जर मात मिळवली तर निश्चितचपणे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट असू द्या किंवा शेतकऱ्यांचा सामाजिक आर्थिक स्तर असू द्या, खूप जास्त उंचावल्याशिवाय राहणार नाही. एकंदरीतच जोपर्यंत शेतकरी राजा सुखी नाही तोपर्यंत देश, कुठलाही देश असू द्या मग तो सुखी होणे अशक्य आहे. आपण विज्ञानाची वेगवेगळे तंत्रज्ञान जे शेतीसाठी संशोधित झालेले आहेत, वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाने केलेले आहेत, या नव्या तंत्रज्ञानाचा सराव करूया आणि आपल्या मातीतून सोनं पिकवूया. एक छानशी ओळ आठवते मला, शेती माझी माता, मी तिचा रक्षण करता, विज्ञानाच्या जोरावर मीच देशाचा भाग्यविधाता. श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल की कोणकोणती आव्हानं पेलवताना आपण कसं करायला पाहिजे शेतीविषयक? तसं जर बघितलं तर श्रोत्यांसाठी आव्हान म्हटलं तर असं करावंसं वाटेल या दिनी, आपण प्रत्येकाने शास्त्रशुद्ध दृष्टिकोन
सायंटिफिक टेम्पर हा जोपासायलाच पाहिजे, अवलंबायलाच पाहिजेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा आदर करणे आणि अन्नाची नासाडी टळणे ही आपली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. बरोबर आहे. अन्नाची नासाडी आता प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो सर, लग्न समारंभात किंवा इतर ठिकाणी बऱ्याचशा वेळेस अन्नाची खूप नासाडी होते आणि त्यावर कोणाचं नियंत्रण नसल्यासारखं वाटते. तर त्याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे निश्चितच. आणि त्याच्यासाठी एक नियोजनाचा भाग तो असला पाहिजे. बरोबर. शहरांनी बघितलं तर काही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या अशा एखाद्या कार्यक्रमात अन्न उरलेलं असेल तर ते कलेक्ट करतात, जमा करतात आणि बरोबर आहे. गरजूपर्यंत किंवा जनावरांपर्यंत किंवा रिसायकलिंगसाठी नेतात. हां. माझं आव्हान आहे प्रत्येकाला, एकतर अन्नाची नासाडी होऊ देऊ नये आणि होतच असेल तर अशा सामाजिक संस्थांना त्यांची संपर्क मदत साधून तुम्ही घ्यायला त्यांची पाहिजे. मदत घ्यायलाच पाहिजे. त्यांना सकारात्मक साथ तुम्ही द्यायलाच पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचा आदर करणे. काय झालेलं आहे, ग्रामीण भागातला शेतकरी हा खूप प्रेमळ आहे आणि खूप सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे आणि तो शेती करतो म्हणून त्याच्या व्यवसायाला आणि त्याच्याच अनुषंगाने त्या शेतकऱ्याला कुठेही प्रतिष्ठा नाही, आदर नाही, अनादर आहे. आणि मानसिकदृष्ट्या याचाच जास्त खोलवर विचार केला तर त्याला डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी ह्या गोष्टी खूप जास्त कारणीभूत ठरवतात. त्यामुळे शेती न करणाऱ्या प्रत्येक सजग नागरिकाला, प्रत्येक गरजूंना असे आवाहन करू इच्छेन मी की शेतकऱ्यांचा कृपया आदर करा, कारण की तो पोशिंदा आहे, जगाचा पोशिंदा आहे, तुम्हा आम्हा सर्वांचा अन्नदाता आहे. तसेच तरुणांनी संरक्षण क्षेत्र किंवा कृषी संशोधनाकडे करिअर म्हणून पाहावे. आजकाल जर बघितलं असेल तुम्ही, शहरांनी जर बघितलं तर फॅक्टरीज सुरू झालेल्या आहेत. फॅक्टरीज कशाच्या फॅक्टरीज आहेत? इंजिनिअरिंगला जायचं किंवा मेडिकलला जायचं. बरोबर आहे. परंतु शेती करणारं हे कोणाचं स्वप्नच नाही. किंबहुना शेती करणाऱ्याकडे हीन दर्जाचं म्हणून पाहिलं जाते. तर असं एक सगळ्यात महत्त्वाचं आव्हान आहे की तरुणांनी कृषी संशोधन याच्याकडे सुद्धा एक करिअर म्हणून पाहायला हरकत नाही. आजकाल जर बघितलं असेल, यूट्यूबवर बघितलं तर अमेरिकेत असे कितीतरी आपले भारतीयच कुटुंब आहेत की जे खूप गर्भश्रीमंत आहेत, परंतु ते काहीच करत नाही. पारंपरिकरित्या आमचे आजोबा, आमचे पणजोबा जसे शेती करायचे त्याप्रमाणे शेती करतात आणि अतिशय सुखात आहेत. आणि अमेरिकेतले अतिशय उत्कृष्ट डॉक्टर, इंजिनियर, वकील, पॉलिटिशियन्स, ब्युरोक्रॅट्स त्यांच्याकडनं प्रत्येक शेतीतला उत्पादन घेऊन जातात आणि ते सुदृढ राहण्यासाठी सगळ्यात आवश्यक आहे. आणि त्यांना जेवढी प्रतिष्ठा आहे, अतिशय नामांकित व्यक्तीला जेवढी असावी तेवढी त्यांना प्रतिष्ठा आहे. तर वेस्टर्नायझेशन, पाश्चिमात्यीकरण करता करता आम्ही अवांतर गोष्टीचं करण्यापेक्षा या गोष्टींचं सुद्धा अवलंबन करायला पाहिजे आणि त्यांना प्रतिष्ठा म्हणजे शेतकऱ्यांना मिळून द्यायला पाहिजे आणि शेतीला सुद्धा मिळून द्यायला पाहिजे. नंतर जवान सुरक्षित आहे तर देश सुरक्षित आहे आणि जर किसान समृद्ध आहे तर देश समृद्ध निश्चितच होईल. आणि विज्ञान प्रगत आहे तर देश तोच महान आहे. ज्याच्याकडं प्रगत विज्ञान आहे तो देश आज खूप नामांकित आहे आणि समोर आहे. बरोबर आहे सर. पूर्वी असं म्हणायचे की उत्कृष्ट शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. पण आता हे सूत्र बदललं. निश्चित बदललं म्हणण्यापेक्षा उलट झालं. व्यापार मधातच राहिला, पण जी शेती उत्कृष्ट होती ती आता कनिष्ठ झाली. निश्चित. आज कसं आहे की छोट्याशा नोकरीला सुद्धा मान दिला जातो, पण शेतीविषयक दृष्टिकोन आपला बदलत चाललेला आहे. शेतकऱ्याच्या मुलाला जेव्हा सोयरीक संबंधाचं काम पडते तेव्हा मुलीसुद्धा गावामध्ये द्यायला कोणी तयार नसतं आणि मुलीसुद्धा तयार नसतात. म्हणजे घरी शेती पाहिजे परंतु मुलगा शेतकरी नको. आणि त्यातल्या त्यात त्या मुलीला जर शेती पाहिजे परंतु तिला म्हटलं शेतीतलं काम करते का किंवा येतं का तेही तिला माहिती नाही आणि करू इच्छित नाही. ही म्हणजे आजची भयान वास्तव आहे भयान शेतीच्या संदर्भातल्या. बरोबर आणि आहे. ज्यापर्यंत आपला विदर्भ जर आहे त्यातलं तर खरोखर अतिशय भयावह परिस्थिती आहे. बरोबर. कारण की आमच्याकडे तेवढी प्रगती झाली नाही जेवढी पाश्चिमात्य देशात झाली किंवा देशातल्या काही भागात झाली. त्यामुळे आम्ही वैदर्भियांनी शेती आणि शेतकरी यांना खूप प्रतिष्ठा दिली पाहिजे, जोपासलं पाहिजे आणि एक कुठेही याचा शेवट होणार नाही, अंत होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजेत. म्हणूनच आजच्या या पवित्र दिनी हा जय जवान, जय किसान
व जय विज्ञान हा नारा अमर ठरावा व केवळ हा नाराच न ठरता याची अंमलबजावणी तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व्हावी आणि माझ्या शेतकरी बांधव्याचा, जगाच्या पोशिंद्याचा, या अन्नदात्याचा उद्धार व्हावा अशी आजच्या या दिनी शुभकामना करतो. सर, तुम्ही जय किसान आणि जय विज्ञान या सप्ताहानिमित्त हे जे शेतकरी बंधूंना मार्गदर्शन केलं, तर निश्चितच आपले जे शेतकरी बंधू आहेत याचा सखोल विचार करतील आणि आपल्या शेतीमध्ये प्रगती करतील अशी आपण आशा करूया. तुम्ही आलात आणि ही माहिती दिली त्याबद्दल अकोला आकाशवाणीच्या वतीनं आणि शेतकरी बंधूंच्या वतीनं मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. आभारी आहे.